नाशिक जिल्ह्यात पावसानं थैमान घातलंय आणि याच पावसामुळे समृद्धी महामार्गाच्या भागात शेतकऱ्यांच्या थेट शेतात पाणी शिरलंय। शेतकऱ्यांची स्वप्न पाण्यात वाहून गेलेत। याच शेतकऱ्यांच्या बांधावरून संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांनी। नाशिक जिल्ह्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। शेती पाण्याखाली गेली। शेतकऱ्यांनी भाताचं जे रोप लावलं होतं ते याच शेतामध्ये शेतकऱ्यांनी भाताचं रोप लावलं होतं त्या रोपाची अक्षरशः माती झाल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। एक महिन्यापूर्वी भाताचं रोप पेरलेले 4 पिशव्या टाकलेल्या होत्या, गोटीवरून पिशव्या आणून पेरलेल्या होत्या। त्याचं आता काही राहिलेलं नाही, सर्व संपलेले, कारण सडून गेलेले ते। कारण त्याच्यात किती 5 दिवस झाले पाणी सडून गेलेले। आता ते लावायचं कसं, ठेवायचं कसं, लावू बी शकत नाही, देऊ बी शकत नाही ना। आता इथून पुढे जमीन खाटी राहणार आहे, काय राहणार नाही ना। आशा त्याच्यावरच होती ना आपल्यावाली, त्याच्यावरच आशा होती ना। आता काय करणार, असं आपला व्यवसाय तर तोच आहे, शेती, दुसरा व्यवसाय नाही, करणार काय। पण ही पाणी दरवर्षी एवढं दरवर्षी राहते। जसं समृद्धी झालेलं आहे ना तेव्हापासून जास्त पाणी अडायला लागलेले। कारण त्यांनी मोऱ्या ठेवल्या, पण त्या मोऱ्यांची हाईट उंच झालेली आहे आणि जी जुनी मोरी आहे, जुना PWचा जो रोड आहे त्या मोरीची हाईट कमी असल्यामुळं त्याच्यातून पाणी पास होत नाही। त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। कॅमेरा पर्सन सुशांतसह भरत मोहोळकर, साम TV न्यूज, इगतपुरी, नाशिक।